भाजपचे 115 आमदार असूनही शिंदेंना मुख्यमंत्री केलं. रामदास कदमांना टोकाचं बोलण्याची सवय. फडणवीसांचं प्रत्युत्तर. महायुतीतील जागा वाटपावरून शिंदे आणि अजित पवार गट नाराज असल्याची चर्चा. तर आमचं जागा वाटप झालंय, कोणतेही मतभेद नाहीत. फडणवीसांचं स्पष्टीकरण. पक्षानं आदेश दिल्यास लोकसभा लढणार. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. तर महाजन दिल्लीत गेल्यास आपला मार्ग मोकळा. गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान. महायुतीच्या जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला सामच्या हाती. काँग्रेस आणि ठाकरे गट प्रत्येकी 20 जागा लढवणार. तर शरद पवार गट 8 जागेवर लढण्याची शक्यता. लक्षात ठेव, माझं नाव शरद पवार. माझ्या वाटेला कुणी गेलं की मी सोडत नाही. शरद पवारांचा भरभाषणा शेळकेंना सज्जड दम. तर साहेबांनी आरोप सिद्ध करावेत. सुनील शेळकेंचं आव्हान. तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो. अमित शहानी 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. बंद दाराच्या चर्चेवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार. आमचं सरकार आल्यावर त्यांना तुरुंगात टाकू. संजय राऊतांचं लातूरमधील सभेतून मोठं विधान. शिवसेना अपात्रता प्रकरणी शिंदे गटाला मोठा धक्का. पुढील सुनावणी 8 एप्रिल रोजी होणार. विधानसभा अध्यक्षांकडील कागदपत्र 1 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश. ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांचा दावा. तर ईव्हीएम शिवाय भाजप 400 पार जाऊ शकणार नसल्याचा लगावला टोला. आणि महाप्रसादाच्या आयोजनाला अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार. विषबाधेच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नियमावली जारी.